नमस्कार, आखाडामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. वाझेंच्या अटकेनंतर आता सरकारच अडचणीत आलेलं आहे का, यावर आपण चर्चा करणार आहोत. मात्र त्याआधी एक ब्रेकिंग न्यूज आहे या संदर्भात, ती देखील आपण पाहूयात. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केलाय. सत्तेसाठी किती लोकांना वाचवणार उद्धवजी, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. आणखी किती गुन्हेगारांना सरकार वाचवणार, फडणवीसांनी मुख्यमंत्री ठाकरेंना हा सवाल केलाय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस वाझे प्रकरणानंतर आणखी आक्रमक झालेले आहेत. आक्रमकपणे त्यांनी ठाकरे सरकारला हे सवाल केले. वाझे आणि चर्चिल प्रकरणी फडणवीसांनी ही टीका केली. अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल झोरी यांच्याकडून. राहुल, चर्चिल प्रकरण, वाझे प्रकरण, या प्रकरणावरून फडणवीस चांगलेच आक्रमक झालेत आणि आक्रमक सवाल महाविकास आघाडी सरकारला. निखिला, काही दिवसांपूर्वी जे अधिवेशन झालं होतं त्या दरम्यान देखील शर्जील उस्मानी यांचा मुद्दा चर्चेत आला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना, विरोधी पक्षनेत्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना असं सांगितलं होतं की शर्जील कुठल्याही कोपऱ्यात जरी असेल तरी जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातनं त्याला मुख्य आवळून आपण राज्यात घेऊन येऊ, त्यानं काय केलं असेल त्या संदर्भात कारवाई देखील करू, असं देखील ठाकरे सरकारने सांगितलं होतं. स्वतः मुख्यमंत्र्यांनी याबाबत उत्तर दिलं होतं. मात्र त्यानंतर जी कारवाई होते केवळ नाममात्र 153 हे असं कलम लावण्यात आलेले आहे. मुळात ज्या तक्रारीमध्ये खास उल्लेख करण्यात आला होता की कुठल्याही विशिष्ट धर्माच्या विरोधात तर कुणी वक्तव्य करत असेल तर त्यावर देखील गुन्हा होणं अपेक्षित होतं. मात्र असा कुठलाही प्रकार शर्जील उस्मानीच्या विरोधात झाला नाही आणि त्यामुळं वाझे असतील, संजय राठोड असतील किंवा मागच्या महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर अनेकांना वाचवण्यासाठी ठाकरे जे प्रयत्न करतायत, सत्तेसाठी अजून किती जणांना वाचवणार, असा थेट सवाल विरोधी पक्षनेत्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. धन्यवाद राहुल, एकूणच माहितीबद्दल. ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा फडणवीसांनी हल्लाबोल केलेला आहे. सत्तेसाठी किती लोकांना वाचवणार उद्धवजी, असा सवालच फडणवीसांनी केला आहे. आणखी एक महत्त्वाची बातमी, वाझे प्रकरणामध्ये राजकीय हालचालींना वेग आलेला आहे. राज्याच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ त्यामुळे माजली. डॅमेज कंट्रोलसाठी आता स्वतः शरद पवार देखील मैदानात उतरलेले आहेत. वायबी सेंटरमध्ये राष्ट्रवादीच्या बैठकांचं सत्र सुरू आहे, तर वर्षावर मुख्यमंत्री महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठका घेत आहेत. भाजप आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यामध्ये टोकाचा संघर्ष वाढलेला आहे. अर्थात महाविकास आघाडी सरकार म्हणण्यापेक्षा भाजप आणि शिवसेना असा संघर्ष टोकाचा झालेला आहे का? वाझे प्रकरणावरून भाजप आक्रमक झाली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी भाजपकडून केली जाते, ती महाविकास आघाडीवर दबाव टाकण्यासाठी आहे का? अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत. त्यातच आता फडणवीसांनी किती लोकांना तुम्ही वाचवणार उद्धवजी, असं म्हणून आपला हल्ला सुरूच ठेवलेला आहे. या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी असणार आहेत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण आणि राजकीय विश्लेषक सुशील कुलकर्णी आपल्याबरोबर या चर्चेमध्ये सहभागी आहेत. सगळ्या मान्यवरांचं स्वागत. मात्र या सगळ्या आधी सचिन वाझे प्रकरणामध्ये सरकार असं म्हणते की आमच्यामध्ये कोणताही विसंवाद नाही. मात्र 3 नेत्यांची वक्तव्य आपण या ठिकाणी पाहूयात. त्यानंतर या सरकारमध्ये किती खळबळ माजलेली आहे, किती विसंगती आहे नेत्यांच्याच बोलण्यामध्ये, ते आपण पाहूयात. विरोधी पक्ष नेत्याच्या बद्दल सोशल मीडियावर काही चुकीच्या पद्धतीच्या बातम्या दिल्या गेल्या तर ताबडतोब आम्ही सभागृहात सांगितलं की संध्याकाळ होण्याच्या आत त्या संदर्भातली चौकशी केली जाईल आणि जो दोषी असेल त्याला अटक केली जाईल. रात्रीपर्यंत ते सगळं होऊन तिथं अटक करण्यात आली. तशाच पद्धतीनं आता या दोन्ही एजन्सी चौकशी करतायत. त्याच्यात कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप हा कुणाचाही असता कामा नये, हीच आमची सरकारची भूमिका आहे. आणि त्याच्यातून जे दोषी असतील, ज्याच्यापर्यंत ते धागेदोरेच्या ठिकाणी जातील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. काय नाही, तपास चालू आहे, त्याच्यावर काही बोलणं योग्य होणार नाही. जे निष्पन्न होईल ते पाहायचं. पण एनआयने ज्या पद्धतीनं सचिन वाझे यांना अटक केली त्यामुळे कुठेतरी एकूणच सरकार ठीक आहे ना, एनआय तपास करते, त्यावर आज काय बोलणं योग्य नाहीये. ज्यावेळेस तपास सुरू आहे त्यावेळेस काही बोलणं योग्य नाही. आजच्या बैठकीमध्ये या विषयावर धरून काय दुसरं मुद्द्यावर चर्चा झाली नाही? या विषयावर काही चर्चा नाही, जनरल चर्चा सगळ्याच विषयानं झाली. निश्चितच. सगळ्यात आधी यासाठी मी सचिन सावंत तुमच्याकडे येते. सचिन सावंत, गेल्या आठवड्यापासून सचिन वाझे प्रकरण सुरू आहे. खरं तर हे प्रकरण सरकारनं गांभीर्यानं घेतलं नाही का आणि त्यामुळे आता सरकारमध्ये ही खळबळ माजली, बैठकांवर बैठकांचं सत्र सुरू?
नाही, आता मला असं वाटतं की माध्यमांच्या मधनं अशा तऱ्हेचं एक चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न होते. आता जर पाहिलं तुम्ही तर अजितदादा म्हणाले काय आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले यांच्यामध्ये काहीतरी विसंवाद आहे अशा तऱ्हेचं जे काही म्हटलं गेलं ते मला वाटतं चुकीचं आहे. एकंदरच उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादांनी आपली भूमिका मांडली आहे आणि महसूल मंत्र्यांनी आपलं ते खातं नाहीये, त्यांचं ते गृह खात्याचा विषय आहे किंवा एकंदरच त्यांचा हा विषय नसल्यामुळं त्यांनी एक संदिग्ध भूमिका त्या दृष्टिकोनातून सांगितली. आता विषय राहता राहिला ह्या संदर्भामध्ये गांभीर्याने घेतलं नाही का? आज सचिन वाझे हे निलंबित करण्यात आलेले आहेत, नंबर 1. दुसरी गोष्ट, याचा तपास तात्काळ ATS कडे देण्यात आला होता आणि पहिल्या सुरुवातीला सचिन वाझेची बदली देखील करण्यात आली होती. एक लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची भूमिका ही स्पष्ट आहे की तपासामध्ये जे काही येईल ते निष्पन्न झाल्यानंतर जो कोण दोषी असेल त्याच्यावरती निश्चित कारवाई होईल. महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आहे, फडणवीस सरकार नाही जे गुन्हेगारांना पाठीशी घालतंय. विषय असा आहे की तपासाचं काम हे तपासात करणाऱ्या तपास यंत्रणांचं आहे, ते सरकारचं नाहीये. त्यामुळे विरोधी पक्ष जेव्हा अपेक्षा करतं की सरकारनं स्वतःहूनच त्याच्यावरती कारवाई करावी तर ते काही न्याय व्यवस्थेला धरून नाही. ते फडणवीस सरकारच्या कालावधीमधला न्याय व्यवस्था होऊ शकत असेल, पण आताची व्यवस्था निश्चितपणे तपास यंत्रणांचा मान ठेवते, न्याय व्यवस्थेचा मान ठेवते आणि एकंदर कारवाई करते. अनेक लोकांना क्लीन चिट देण्याचं काम जे फडणवीसजींनी केलं, अनेक गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम जे 5 वर्षामध्ये केलं गेलं, ते आज आम्हाला नीतिमत्तेचे पाठ जर पडवत असतील तर मला असं वाटतं की त्याच्यावरती फार लक्ष देण्याची काही आवश्यकता नाही. आम्ही निश्चितपणे कारवाई करणार आहोत आणि एकंदर तपास यंत्रणा चांगल्या पद्धतीने त्यांचा तपास करतायत. सरकारची भूमिका पटते तुम्हाला? विचारे ना काँग्रेसला सरकारमध्ये कोणी विचारत ना काँग्रेसचे प्रमुख त्यांची अवस्था तर काही त्याच्या पुढे बोलायला नको, पण तरी त्यांचं मला कौतुक करावं वाटतं ज्या पद्धतीने समर्थन मुळामध्ये लक्षात घेतलं पाहिजे की या सगळ्या विषयामध्ये ते किती चुकीचं बोलतो आपण. किंवा काँग्रेस प्रवक्त्यांनी, ठीक आहे राहुल गांधी सतत खोटं चुकीचं बोलत असतात, पण महाराष्ट्रातल्या काँग्रेस प्रवक्त्याकडून थोडी एक परिपक्वतेची अपेक्षा आहे. ते म्हणजे की वाझे निलंबित करण्यात आलं आहे. अहो, वाझे निलंबित करावं लागलं बाय डिफॉल्ट, सरकारने केलं नाही. किमान खरं बोला, लोकांना माहिती असतं ते तरी सांगा. तद्दन खोटं बोलत बसणं, मला वाटतं हे आपण पहिल्यांदा काँग्रेसने थांबवलं पाहिजे. तुम्हाला ज्यावेळी अटक होते, तुम्हाला कोठडी मिळते, त्याच्यानंतर नियमानुसार तो ऑटोमॅटिक बाय डिफॉल्ट तो अधिकाऱ्याला निलंबित होतं. सरकार तर करायला तयारच नव्हतं. म्हणजे सरकारने तर म्हणजे बिन लादीन लागून गेलेत का वाजे? म्हणजे अशा प्रकारचं समर्थन करताना आपण जाहीरपणे बघितलं. आणि मुळामध्ये या सगळ्या प्रकारांमध्ये गेले वर्षभर आपण बघतो आहोत गुन्हेगारांना संरक्षण करणार हे राज्य सरकार आहे. मी एका उदाहरण देतो. आज कालचं शर्जीलचं उदाहरण आहे. शर्जीलनी जो हिंदू सडा हुआ असं शर्जील म्हणाला, त्याच्यावर 294A लावलं, 295A लावलं नाही, दुसरं साधं कलम लावलं समाजातलं. म्हणजे धार्मिक भावना दुखावल्याचं, धर्मावर टीका केल्याचं जे कलम असतं ते लावण्यात धारिष्ट नाही. वर काय म्हणाले, जर तो सहकार्य करायला तयार असेल तर आम्ही त्याला कारवाई करणार नाही. अशी किती गुन्हेगारांना देतात. दुसरं, राष्ट्रवादीचा ती महिला एक सांगतीये, मला फार कौतुक वाटलं काय समर्थन करतात. म्हणजे राष्ट्रवादीची ती महिला सांगते की राष्ट्रवादीच्या आघाडीचा जो प्रमुख आहे तिने बलात्कार केला, काही कारवाई नाही. सचिन वाझे बळजबरीने शेवटी ज्यावेळी अटक केली, NIA ने केलं, राज्य सरकार समर्थन करत होतं, विधानसभेत समर्थन केलं, विधान भवनात समर्थन केलं, आता सगळ्या गोष्टी बाहेर येत आहेत. दुसरं, मी तुम्हाला आता राष्ट्रवादीच्या त्या अध्यक्षाचं उदाहरण, बिनगोबाट फिरतोय, ती महिला बिचारी रडतीये, मारती बलात्काराची तक्रार करतीये, काही कारवाई नाही. तिसरं शर्जील, त्यामुळे गुन्हेगारांना संरक्षण देणारं हे राज्य सरकार आहे. सचिनजी, निखिला, आता मी जर बोलत असेल त्यावेळेला त्यांना मी स्वतः ऐकलेलं आहे, केशव उपाध्यायांना शांत बसायला सांगा, कारण ते मध्ये मध्ये बोलाल. कारण त्यांचं कसं आहे की ते खोटं पडले की लगेच मध्ये मध्ये बोलायला लागतात. आता मानसिकता भारतीय जनता पक्षाची तडीपार मानसिकता आहे. म्हणजे ज्यांनी स्वतःच क्रिमिनल आहेत ते त्यांचे नेते आहेत. त्यामुळे बंगारू लक्ष्मण ज्यांनी लाच घेताना ज्यांना पकडलं गेलं ते जेलमध्ये गेले, त्या पक्षाचे भारतीय जनता पक्ष आहेत. त्यांनी आता नैतिकतेचे पाठ शिकवायचे हे मला असं वाटतं की लोकांना पटणारं नाही. तुम्हाला लक्षात असेल की फडणवीस सरकार असताना मुन्ना यादव ह्या व्यक्तीला मंत्रिपदाचा दर्जा दिला होता. हा व्यक्ती फरार झाला होता, त्याच्यावरती दुनियाभरचे गुन्हे होते. असं असताना मंत्रिपदाचा दर्जा कायम ठेवणारं फडणवीस सरकार आज आम्हाला ते सांगतायत की कशा पद्धतीने राहिलं पाहिजे. आणि जागतिक मूर्खपणा जो काही चाललेला आहे, यांचा अर्थव्यवस्थेचा घोळ घालून आणि देशामध्ये जे काही वाटोळं केलेलं आहे ते आज आम्हाला राहुल गांधींना आणि यांना त्या ठिकाणी शब्द वापरणं हे योग्य नाही. या संदर्भामध्ये ज्या पद्धतीची कारवाई केली गेलेली आहे, 2 तपास यंत्रणा काम करतायत. NIA का आलं हा विषय बाजूला ठेवा, पण त्या ठिकाणी निश्चितपणे सहकार्याची भूमिका घेतलेली आहे. ATS कडे तपास दिलेला आहे आणि ह्याच्यामध्ये
जे काही निष्पन्न होईल त्याच्यावर कारवाई होईल. तुम्ही लक्षात घ्या, 21 मंत्र्यांचे भ्रष्टाचार आम्ही आणले, यांनी कारवाई केली का? सगळ्यांना क्लीन चिट दिली. त्यावेळेला फडणवीसजी काय म्हणत होते? दुसरी गोष्ट, फडणवीस साहेबांनी आरोपीच्या लेटर ऍड वरती विनंती आली की ही तपास यंत्रणा मला नको, ती तपास यंत्रणा बदलून दिली असे फडणवीस साहेब. ते आज आम्हाला नैतिकतेचे डोस देणार. दुसरी गोष्ट, आजच मी मागणी केलेली आहे, लक्षात घ्या की तुमच्याकडे सीडीआर आहे असं तुम्ही जाहीर करता, तो सीडीआर तुम्ही तपास यंत्रणा का देत नाही? एक जबाबदार नागरिक म्हणून तुमचं कर्तव्य नाही? सीडीआर तुमच्याकडे ठेवणं हा गुन्हा नाही आहे का? अनेक लोकांना त्याच्यावरती आताच महिनाभरापूर्वी कारवाई केली. सीडीआर रॅकेट जे उद्ध्वस्त केलं, त्या सीडीआर तुमच्याकडे आहे, तुमचा जबाबदार नेता आहे, त्यांनी दिली नाही पाहिजे तपास यंत्रणांना. त्यामुळे स्वतः गैरजिम्मेदाराने वागायचं, बेजबाबदारीने वागायचं आणि आम्हाला त्या ठिकाणी नैतिकतेचे डोस द्यायचे, हे योग्य नाही. त्यामुळे निश्चितपणे भारतीय जनता पक्ष जो गुन्हेगारांना पाठीशी घालणारा पक्ष आहे, तो आज बेजबाबदारपणे आरोप करते, जे आता यशोपाध्यांच्या बोलण्यातनं दिसून येते. केशव, अगदी थोडक्यात मला सुशीलजींकडे जायचंय. जी निखिला सगळ्या विषयामध्ये सुशीलजी एक मिनिट फक्त. केशवजी बोला. दोन्ही बाजूनी होते. मला निखिला असं आहे की मुळामध्ये खरंच सचिन सावंतांना किमान काही विधिमंडळाचं माहिती घेऊन इथे चर्चेला येत चला, आरोप करत चला, हे तरी तुम्ही चर्चेला येण्यापूर्वी त्यांना सांगा. अहो सीडीआर मुळामध्ये सगळ्यात दुखणं म्हणजे एक माणूस मृत्युमुखी पडला याचं दुःख येणार नाही. एक अतिशय म्हणजे पोलीस दलामधला एखादा अधिकारी असा प्रकारचा कट रचतो याचं दुःख येणार नाही. यांना दुःख काय? सीडीआर त्यांच्याकडून द्यावा. अहो किमान विधिमंडळात माहिती घ्यावं सचिन सावंत. गुन्हा आहे तो, गुन्हा आहे. विधिमंडळात गुन्हा करताय. त्यावेळी सभागृहात एका गुन्ह्याचं त्या ठिकाणी समर्थन न करता येण्यासाठी त्याचा विरोध करताना समर्थन होऊ शकत काहीच माहिती नाही. राहुल गांधी सारख्या दुसऱ्या गुन्ह्याचं समर्थन होऊ शकत नाही. एवढी मला हात जोडून तुम्ही त्या ठिकाणी कराय. राहुल गांधी मोदी सरकार पण किमान आपल्याकडून अशा अज्ञानाचं जाहीर प्रदर्शन यात आपण ज्ञानी आहात असा थोडा समज आहे लोकांचा. त्याच्याकडे किमान तसं वागू नका. तुम्हाला तडीपाराचं ज्ञान आम्हाला सांगू नका. अहो तडीपार नाही, राहुल गांधी जामिनावर आहेत. खोट्या जामिनावरती आहेत. सचिन सावंत आणि केशवपती थोडंसं थांबाल. मी आता सुशील कुलकर्णींकडे जाते, तोपर्यंत थोडंसं थांबा. आम्हाला शिकवता येऊन सुशीलजी एक प्रकरण लपवण्यासाठी दुसरं प्रकरण दुसऱ्यासाठी तिसरं आणि त्यामध्ये ही वेगवेगळी उदाहरणं यासाठी दिली जात आहेत. ही पटतायत का? माहिती घ्या. हे तडीपार ज्ञान आहे. सचिनजी थोडंच थांबा. एकूण एक सगळी प्रकरणं जेव्हा समोर येत आहेत ना, ही सगळी प्रकरणं एका पाठोपाठ हे या सरकारसाठी अडचणीची ठरतायत, हेही तितकंच वास्तव आहे. मला वाटतं या चर्चेमध्ये सावंतांची थोडीशी अडचण होणार आहे, कारण इथे या सगळ्या प्रकरणामध्ये शिवसेनेचा कोणीतरी हजर राहणं आवश्यक होतं. ते जास्त बरं राहिलं असतं, कारण सचिन वाजेचं प्रकरण हे शिवसेनेशी जास्त रिलेट करतं आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये NIA का आली हा प्रश्न उपस्थित होऊ शकत नाही, कारण एका अतिरेकी संघटनेनं जबाबदारी घेतल्याचं ट्विट आलं आणि जेव्हा असं एखादं ट्विट येतं, इन्स्टावर पोस्ट येते, तेव्हा NIAचा सहभाग हा या ठिकाणी होतच असतो. या सगळ्या प्रकारामध्ये सरकारचा हा दोष आहे की सरकारने या प्रकरणातली सगळीच्या सगळी माहिती ही विसंगत अशा स्वरूपाची दिलेली आहे. म्हणजे गृहमंत्र्यांचं विधान, मुख्यमंत्र्यांचं विधान किंवा अन्य कुणाचं विधान, हे सगळ्या गोष्टी या विसंगत स्वरूपाच्या आल्यात आणि त्यामुळेच विरोधी पक्षाच्या हाती हे आयतं कोलीत मिळालेलं आहे. या सगळ्या प्रकरणात गृहमंत्र्यांची विधानं खूप जबाबदारीने येणं आवश्यक होतं, पण हे आहे तर ते नाही, ते आहे तर ते नाही, अशी जी राजकीय पक्षांना सवय लागली आहे की तुमच्या ह्याच्यामुळं केलं का, त्याच्यामुळं केलं का, तुम्ही अर्णवमुळं केलं का, अजून कोणत्यामुळं केलं का, ही जी बेजबाबदार विधानं करण्याची सवय लागली आहे ना, त्यामुळे ही सगळी अडचण झालेली आहे. आणि सगळ्यात मोठा प्रश्न आहे की फ्रॉम द फर्स्ट डे सरकार वाजेला पाठीशी का घालत होतं. चौकशी होईल, त्याला चौकशीनंतर निष्पन्न झाल्यावर जे काय व्हायचं ते होईल असं विधान का आलं नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. सरकारी यंत्रणांच्या प्रमुखांनी सुद्धा वाजेला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केलाय, हे स्पष्ट झालंय आणि म्हणूनच आज महाविकास आघाडीला या प्रश्नाची उत्तरं द्यावी लागत आहेत. सूरज, या सगळ्यामध्ये शिवसेनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी होते. राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस असेल, हे महाविकास आघाडीचं सरकार आहे. तिघही आम्ही एकत्रित सामंजस्यानं विचारपूर्वक चालतो. या सरकारमध्ये कुठलीही गोष्ट करत असताना वैचारिक आमचे बसतोत आम्ही, त्याच्यानंतर निर्णय होतात.
आता काय झाले, पाणी बिन मछली हे भारतीय जनता पार्टीची नाही, पण अवस्था मग एक झालेली आहे. आठवड्यानंतर आता बैठकांचं सत्र का? नाही एक आठवडा निखिलाजी, आमच्या विधिमंडळामध्ये सुद्धा आमच्या महाविकास बैठका आघाडीच्या तीनही पक्षांमध्ये आमच्या विसंवाद बैठका दिसला. या कुठेही सातत्यानं एकी होत दिसली नाही, असतात. ते का? आमच्या बैठका या सातत्यानं होत असतात. माध्यम त्याच्या बैठकाची बातम्या आता दाखवायला लागल्यात. कदाचित आपल्याला माहिती नसेल, पण आमच्या बैठका या सातत्यानं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा काँग्रेसचे आमचे जे कोणी नेते आहेत ते सगळे एकत्रित बसून बैठका घेत असतात. मात्र या सगळ्या बैठकांमध्ये सचिन वाझेंवर चर्चा झाली. सचिन वाझेवरती राज्यामध्ये जे काही प्रश्न असते त्या प्रश्नावरती चर्चा होतेच. सरकारमध्ये आम्ही आहोत, सरकारमध्ये जे जे राज्यापुढे प्रश्न उपस्थित असतात त्या प्रश्नावरती चर्चा होते. आता जे कुलकर्णी साहेब म्हणले की गृहमंत्र्यानं बेजबाबदारपणाचं वक्तव्य केलं. कुलकर्णी साहेब, कुठलीही गोष्ट एक प्रोसेसनं चालत असते, कुठलीही गोष्ट चौकशी अंती विधानं द्यायची असतात. आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नाहीत जे बेजबाबदारपणानं वक्तव्य करणारे. आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नाहीत. कुठल्याही गोष्ट चौकशी अंती निष्पन्न झाल्यानंतरच वक्तव्य येतं. या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था व्यवस्थित चाललेली आहे. विरोधकांची हालत अशी झालेली आहे की पाणी बिन मछली, मी जसं म्हणलं, गाडीबाबतचं विधान विसंगत होतं. गाडीबाबतचं विधान चौकशी अंती जसे जसे काही गोष्टी बदलत चालल्यात. आता एनआय तपास त्यावेळेस चालू केला, एनआयने ज्यावेळेस तपास चालू केला, एनआयने तपास जशी जशी करत आल्या तसे तसे काही गोष्टी बदलत चालल्यात. मर्सिडीज होती का? मर्सिडीज आता कुठे येऊन झाले? जसे चौकशीमध्ये आम्ही पुढे जात जाऊ तसे काही गोष्टी पुढे येत राहतील, तसे विधानं बदलत. याचा अर्थ असा नाही की बेजबाबदार वक्तव्य झालं. जबाबदारीनंच हे सरकार चालतंय आणि जबाबदारीनं कायदा सुव्यवस्था सांभाळायला. सभागृहासमोर बोलणं होत असेल आणि ती माहिती चुकीची येत असेल तर त्याला बेजबाबदार असंच म्हणतात. कुठली माहिती चुकीची नव्हती. सभागृहासमोरची माहिती कुठली जबाबदारी नाही यायला हवी गृहमंत्र्यांच्याकडून. अहो, बेजबाबदार कुणाला म्हणतात? जे सभागृहामध्ये माझ्याकडे सीडीआर आहे, मी सीडीआर मिळवला, माझ्यावरती काय गुन्हा दाखल करायचा ते करा म्हणणारे आणि अजूनही पर्यंत त्या यंत्रणेला सीडीआर न देणारे हे बेजबाबदार नेते आहेत. नाही, बेजबाबदार वागले. आपण सीडीआरचा विषय आपण चौकशी चौकशीमध्ये जे दोषी आढळत आहेत त्यांना वाजेंचं निलंबन झालं. जिथं कायद्यामध्ये आम्हाला वाटतंय, जिथं कायद्यामध्ये वाटतंय एखादी व्यक्ती दोषी आहे, कुणालाही पाठीशी घालण्याचं काम आमचं सरकार करत नाही. जे दोषी आहेत त्यांना सजा देण्याचं काम करते. ज्यावेळेस वाजेबद्दल काही आम्हाला सापडलं त्यांचं निलंबन न करण्यात आलं. मात्र केशवजी, मी तुमच्याकडे येईन की या सगळ्यामध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी भाजपच्या नेत्यांकडून सातत्यानं केली जाते महाविकास आघाडीवर दबाव टाकण्यासाठी. मी येते तुमच्याकडे एक छोटासा ब्रेक घेऊया आणि लगेच परत येऊया. ब्रेक नंतर थेट केशव उपाध्ये तुमच्याकडे. केशवजी, राष्ट्रपती राजवटीची भाजपला इतकी घाई का? नाही, असं भारतीय जनता पार्टीने हे वारंवार यापूर्वीही स्पष्ट केलेलं आहे की या राज्य सरकारला आपापला जे मतभेद आहेत, अंतर्गत लाथाळी आहे तीन पक्षातली, ती या सरकार पडायला, हे सरकार पडण्यासाठी पुरेशी आहे. त्यासाठी भारतीय जनता पार्टीला प्रयत्न करण्याची गरज नाही. हा त्याचा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की सातत्याने राज्य सरकारमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असो, बाकी अनेक प्रश्न असो, मग तो शेतकऱ्याचा प्रश्न आहे, कामगाराचा प्रश्न आहे, लॉकडाऊन कोरोना काळातलं प्रचंड मोठं अपयश आहे, महिलांवरचे वाढते अत्याचार आहेत. रोज म्हणजे काल एक आमच्या प्रदेशाध्यक्ष दादा पाटलांनी रविवारी ट्विट केलं होतं की रविवार असताना अशा प्रकारे ट्विट करून असं वाटत होतं, पण राज्यातलं वास्तव एकदा समोर आलं पाहिजे. त्यामुळे एक अशा प्रकारे रोज कशा महिलांवरती अत्याचाराच्या घटना घडतायत याचं त्यांनी एक ट्विट केलं होतं गेल्या आठवड्याच्या मध्ये. त्यामुळे महिलांवरती अत्याचार सातत्याने वाढतायत. या सगळ्या राज्य सरकारचं अपयश हे जे आहे ते मांडण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. आणि त्यामुळे आणि सरकारमधलं जे इथलं आहे ते मात्र सरकार गुन्हेगारांना संरक्षण या मानसिकतेतलं इथलं सरकार आहे. त्याच्यामुळे सातत्याने भारतीय जनता पार्टी, आम्हाला सरकार पाडण्याची घाई नाही. सरकार या तिघांच्या प्रयत्नातनं, तिघांच्या अंतर्विरोधातनं सरकार पडणार आहे हे सांगायला कुणाही भविष्यवाण्याची गरज नाही. राजकीय विषयातला कार्यक्रम राष्ट्रपती राजवट असं म्हटलं जातं. घाई झाली आहे सरकार पडण्याची भाजपला, असं विरोधी सत्ताधारी पक्ष म्हणतोय. नाही, मी तुम्हाला तेच सांगतोय की मुळामध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस या दोघांनीही वारंवार स्पष्ट केलेलं आहे की या सरकार पाडण्याचा आमचा कुठलाही हेतू प्रयत्न नाही. या सरकारमध्ये जे अंतर्गत मतभेद आहेत, जे रोज आपल्याला दिसतात, जे आत्ताच वाझे प्रकरणात सुद्धा दिसून आले, विधानसभेच्या अध्यक्षांच्या केबिन मध्ये ज्या पद्धतीची तयारी दाखवली होती,
गृहमंत्र्यांनी त्याला राष्ट्रवादीच्याही बाकी मंत्र्यांनी सहमती दिली जी, होती, मात्र ती शिवसेनेच्या आणि मुख्यमंत्र्यांनी ती मान्य केली नाही. साध्या म्हणजे त्या ठिकाणी वाजेबद्दलचा जे निर्णय झाला होता तो मान्य केला नाही. अशा पद्धतीतली मतभेद रोज ज्या पद्धतीने सांगतात दिसतायत ते पाहता हे राजकीय कार्यकर्ता कुणालाही हे कळेल की हे सरकार पाडण्यासाठी बाहेरच्या लोकांना काही करण्याची गरज बरं, सचिनजी आणि सूरजजी तुमच्याकडे येते, सुशीलजी तुमच्याकडे एक छोटासा ब्रेक आपण इथे घेऊयात आणि हाच मुद्दा आपण पुढे घेऊन जाऊयात. एक छोटासा ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता सचिन वाझे प्रकरणामुळे सरकार अडचणीत आलेलं आहे का? सचिन सावंत तुमच्याकडे येते. सचिन सावंत, या सगळ्यामध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी ही आत्ताच होते भाजपकडनं असं नाही, आधी सुद्धा म्हणजे अगदी सरकार बनल्यापासूनच राष्ट्रपती राजवटीची मागणी भाजपच्या नेत्यांकडून वारंवार समोर येत होती. मात्र या दोन प्रकरणामुळे आयतं कोलीत मिळालंय भाजपच्या हाती आणि पुन्हा पुन्हा हा मुद्दा येतोय की आता राष्ट्रपती राजवट, दबाव वाढतोय सरकारवर. काय आहे की मी पुन्हा येईन ही जी सत्ते वाचून झालेली तडफड नंतरची जी आपण गेले वर्ष दीड वर्ष पाहतोय, दर 3 महिन्यांनी तारीख दिली जाते, सरकार पडणार आणि ज्या पद्धतीने राष्ट्रपती राजवटीच्या मागण्या ह्यांच्या नेते करतात, भाजपच्या कार्यालयामध्ये बसून करतात, नंतर साळसूदपणे देवेंद्र फडणवीस म्हणतात आमची तशी मागणी नाही. त्यामुळे जे रामाच्या नावानं राजकारण करणारे रावणाच्या 10 तोंडाने बोलतात हे वेळोवेळी दिसून आलेलं आहे. आणि म्हणूनच हे राष्ट्रपती राजवट ही असणं हे याचं कारण किंवा मागणी करणं हे सत्तेचे स्वप्न आणि मनाचे मांडे हे दोन्ही गोष्टी त्यांच्या मनामध्ये दिसत आहेत. आणि म्हणूनच अशा तऱ्हेची मागणी सातत्याने त्यांच्याकडनं येते. परंतु हे मनाचे मांडेच खात बसणार आहेत पूर्ण 5 वर्ष. पूर्ण बहुमताचं सरकार आहे, तिन्ही पक्ष एकत्र आहेत, ठामपणे एकत्र चाललेत. आता ज्या पद्धतीचा डेटा सांगताय की अकार्यक्षमता सांगताय तुम्ही, तुमच्या राज्यांमध्ये तर डेटाच देत नाही. परंतु एनसीआरबीचा डेटा जर फडणवीस सरकारच्या कालावधीमध्ये घेतला तर महिलांवरती अत्याचार यांच्या सगळ्यात जास्त हायएस्ट अत्याचार यांच्या कालावधीमध्ये होते, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कशा तऱ्हेनं गुन्हेगारीकरण वाढलं होतं, नागपूर हे कशा तऱ्हेनं गुन्हेगारीचं कॅपिटल झालं होतं हे आम्ही वेळोवेळी म्हटलेलं आहे. बरं, गुन्हेगार मंत्र्यांना देखील संरक्षण देण्याचं काम यांनी केलं. सरकार बॅकफूटवर गेलं असं नाही वाटत तुम्हाला? नाही, काही नाही वाटत. विषय असा आहे की ज्याच्यावरती जे दोषी असतील त्याच्यावर कारवाई करण्याची धमक आणि प्रामाणिकता आमच्यामध्ये आहे. फडणवीस सरकारमध्ये एका मंत्र्यावरती लाच घेण्याचा गुन्हा दाखल झाला होता, एफआयआर दाखल झाला होता. कशासाठी? दारूच्या दुकानासाठी लाच घेण्याचा. तरी त्यांना संरक्षण का दिलं होतं फडणवीसजींनी? दिलीप कांबळे यांच्यावरती दारूचा लायसन्स संदर्भामध्ये लाच घेण्याचा गुन्हा दाखल झाला होता, एफआयआर दाखल झाला होता, तरी त्यांना संरक्षण दिलं होतं. तुम्ही मंत्रिमंडळात काढलं नाही. त्या संभाजी पाटील निलंगेकरांवरती सीबीआयची केस होती, तुम्ही काढली का त्यांना? तुम्ही तर कुठल्याच गोष्टीचा कारवाई करत नाही. ही तर गुन्हेगारांचे पाडे जर वाचले ना, सुशीलजी, नेत्यांकडून डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न होतोय, डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय, उत्तर देतानाही नेत्यांकडून हे होत आहे. सरकार या सगळ्या प्रकरणामध्ये खरंच डळमळीत झालेलं आहे का? सरकारला खरंच धोका आहे का? 100% म्हणतेस त्याप्रमाणे हे डायव्हर्ट करणं चाललेलं आहे. फक्त आणि फक्त डायव्हर्ट करणं चाललेलं आहे. मुद्दे इकडचे तिकडे भरकटवणं चाललेलं आहे. आता एक प्रमुख मुद्द्यांकडे दुर्लक्ष करणं चाललंय. या जे म्हणाले ना आता की देवेंद्र फडणवीसांचं मी पुन्हा येईन यासाठी तगमग चालली आहे, हे जितकं खरं आहे ना तितकं आम्ही पुन्हा येऊ देणार नाही यासाठी सुद्धा या 3 पक्षाची तगमग चाललेली आहे. आणि राष्ट्रपती राजवटीची मागणी भाजप करत नाहीये, करतंय असं जरी असलं तरी या मागचं एक गणित असं आहे राष्ट्रपती राजवटीच्या मागणीचं की आत्ताच्या क्षणाला हे सरकार पाडलं किंवा पडलं तर पुन्हा सत्तेत येण्यासाठीचं जे गणित भाजपला जुळवायचंय ते जुळत नाहीये. आणि म्हणूनच राष्ट्रपती राजवटीसारखा पर्याय पुढे करून ती संख्या जुळवण्या इतका वेळ भारतीय जनता पक्ष घेत असेल यात काही शंका नाही आहे. त्यामुळेच भाजपच्या गोटातून सत्ता स्थापन करण्यापेक्षा नव्यानं राष्ट्रपती राजवटीची मागणी त्यांचे नेते पुढे करतायत. आंतरविरोध नाही आहे का? तर आंतरविरोध आहे, 200% आंतरविरोध आहे. तो दिसतोय, तो जाणवतोय, तो खाजगीत जाणवतोय. पण या सगळ्या लोकांना आता एक नवा प्रत्येक वेळेला मुद्दा समोर करून मूळ मुद्द्यांकडे दुर्लक्ष करायला लावायचं आहे. आता मराठा आरक्षणाचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे, तो कुठे गेलाय माहित नाही आपल्याला, तो सध्या चर्चेत नाही आहे. पण आता वाजेचं प्रकरण चर्चेत आहे. हे सगळं असं घडत असतं. राजकारणी फक्त आणि फक्त नवा मुद्दा समोर आणून जुन्या मुद्द्यांना दूर लोटतात आणि आपण त्या नव्या मुद्द्यावरच चर्चा करत राहतो.
हीच खरी शोकांतिका आहे निखिला राजकारणाची. जे 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 सुरेश चव्हाण, हे सगळं प्रकरण गंभीर नाही असं तुम्हाला देखील वाटतं, तुम्ही म्हणालात. मग राष्ट्रवादीच्या इतक्या बैठका का सुरू आहेत? डॅमेज कंट्रोल सुरू आहे राष्ट्रवादीमध्ये? डॅमेज कंट्रोल वगैरे नाही, आमच्या सातत्यानं बैठका होतात. ह्याच्या आधीही आदरणीय पवार साहेब प्रत्येक मंत्र्याचा विभागानीय आढावा घेतात. आमच्या संघटनेच्याही बैठका असतात. कुठल्याही प्रकारचं डॅमेज कंट्रोल नाहीये. या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था व्यवस्थितपणे आमचे मंत्री हाताळत आहेत. अनिल देशमुख साहेबांनी जर तुम्ही पाहिलं, करोनाच्या काळामध्ये प्रत्येक जिल्ह्यात जाऊन त्यांनी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती पाहिलेली आहे. सचिन वाजेच्या प्रकरणामध्ये जसे जसे काही निकष पुढे येतील किंवा चौकशी अंती जे पुढे येईल तशा पद्धतीचे कारवाई झालेल्या आहेत. मात्र सुरुवातीला या प्रकरणामध्ये हे स्थानिक प्रकरण आहे असं म्हणून मौन बाळगणारे शरद पवार त्यानंतर मात्र सहाय्यक आयुक्तांच्याही बैठका घेत आहेत, तिथे सगळ्या नेत्यांनाही बोलावतात, नेत्यांच्याही बैठका घेतात, मुख्यमंत्र्यांची चर्चा करतात. कुठलंही मौन बाळगलेलं नव्हतं. पवार साहेबांनी ज्या ज्या वेळी मी आधीच सांगितलं, जशी जशी चौकशी पुढे जाईल, चौकशीच्या पुढे गेल्यानंतर जे काही निष्पन्न होईल त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतोय. आज एनआय गेले 9 दिवस झालं चौकशी करते. एनआय कडे काय पुरावा आला की सचिन वाजे दोषी आहेत म्हणून? अजून कुठलंही नाही, चौकशी चालू आहे. आपण कुठलीही एक सरकार आणि कुठलंही सरकार असेल हे कायद्यावरती चालतं. भारतीय जनता पार्टीचं प्रत्येक वेळी रडगरण असतं, जो खोटं बोल पण रेटून बोल ही संस्कृती त्यांची आहे. कुठल्याही चौकशीमध्ये कुठल्याही काही आतापर्यंत निष्पन्न झालेलं नाही, पण मुद्दाम सरकारला बदनामी करायचं, सरकार बॅकफुटवरती आहे असं दाखवण्यासाठी. ही जी काही इमेज सरकारची तयार होते ही चुकीची आहे असं तुम्हाला वाटतं? आतापर्यंत संजय राठोड असोत, सचिन वाजे असोत, शर्जील प्रकरण असोत, जे देवेंद्र फडणवीसांनी आरोप केले, या सगळ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न सरकार करते. सरकारने कुणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न केलेला नाही. आज सचिन वाजेवरती कारवाई झाली, निलंबन झाले, एनआय पुढची चौकशी करते. महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीमध्ये ATS ची चौकशी करत होती. पॅरलली 2 यंत्रणा चौकशी करतायत. कुणाला पाठीशी घालण्याचा उद्देशच येत नाही. एनआय वरती मलाही वाटतं एनआयने चौकशी करावी, पण निष्पक्ष करावी. आज देवेंद्र फडणवीस असेल किंवा केंद्र एक मनसुख सारखा बळी गेला, त्याचं सुखदुःख इथं मनसुखचा बळी कुठं गेला? तुमच्या निष्क्रियतेमुळे एकाचा बळी गेला, याचं सुखदुःख वाटत नाही. केशवजी आम्हाला एकाचंही दुःख आहे. केशवजी आम्हाला एकाचंही दुःख आहे. 150 शेतकरी जे आंदोलन करत दिल्लीत बसलेत त्यांचंही तेवढंच दुःख आहे. केशवजी आम्हाला त्या मनसुखचंही दुःख आहे आणि दिल्लीमध्ये जे आमचे शेतकरी बांधव आंदोलन करून 150 शेतकरी आतापर्यंत मेले त्यांचंही आम्हाला तेवढंच दुःख आहे. आम्ही कुठलंही कंपॅरिझन करत नाही. दुःख आहे, आम्हाला सगळ्यांचं दुःख असतं. खोटं बोल पण रेटून बोल अशी पद्धत नाही. आम्हाला त्यांचंही दुःख आहे. जे गडचिरोलीमध्ये 1 मेला 19 शहीद झाले होते त्यांचंही दुःख आहे. आम्हाला केशवजी तुमच्यासारखं दुतोंडी नाहीये. जे आहे त्या दुतोंडी भूमिका तुमची असते. सातत्याने भारतीय जनता पार्टी दुतोंडी भूमिका घेते. केशवजी तुम्ही स्वतः थोडा अभ्यास करून येत चला. दुतोंडी भूमिका घेणं बंद करा. अरे कसं चाललंय? दुसरं असं आज म्हणजे काँग्रेसची भूमिका म्हणजे नितीन राऊत देखील सांगतात काय वीज तोडणी करणार आणि नाना पटोले बाहेरून सांगतात. केशवजी विषय जर तुम्हाला एक भूमिका घेता येत नाही, तुमच्या पक्षांमध्ये एका पक्षामध्ये नितीन राऊत आणि पटोले दोघे एकाच पक्षाचे पण दोघांच्या भूमिका वेगळ्या. राजकीय पक्षाच्या या काँग्रेस राष्ट्रवादीने असं जनतेला हॅलो सचिन सावंत बोला. देखील आता कशा तऱ्हेने हे मगरीचे अश्रू ढाळण्याचा जो प्रकार भाजपा करतंय, मनसुख हिरेन यांच्या परिवाराला न्याय मिळवून देण्याची भूमिका ही महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. परंतु तीच भूमिका अन्वय नाईक प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षाची होती का? नव्हती. त्यांनी प्रकरण ते दाबलं. फडणवीस सरकारने ते प्रकरण दाबलं. 2 वर्ष त्या बिचाऱ्या माय लेखी त्या ठिकाणी न्यायासाठी भटकत होत्या. यांना कुठल्याही तऱ्हेचा ताकास्तूर लावू दिला नाही. अर्णव गोस्वामीला संरक्षण दिलं. दुसरं, मोहनभाई देलकर यांचं जे प्रकरण आहे हे देशासाठी सगळ्यात मोठं गंभीर प्रकरण आहे. कारण एका खासदाराला आत्महत्या करावी लागली आहे.
ज्याच्यावरती कायदे बनवण्याची जबाबदारी असते त्याच्यावरती त्याला आत्महत्या करायची जबाबदारी, आत्महत्या करायची पाळी आली. त्यांनी नरेंद्र मोदींना 2 पत्र लिहिली, अमित शहाना 2 पत्र लिहिली, लोकसभा अध्यक्षांना 3 पत्र लिहिली, मुंबईमध्ये येऊन आत्महत्या केली. त्याच्याबद्दल यांना दुःख नाही का दुःख नाहीये त्याच्यावरती? बरं, जर त्या संदर्भामध्ये ज्यांचं नाव त्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं गेलं ते भाजपा नेत्यांवरती कारवाई केली का यांनी? त्यांना त्या ठिकाणी सांगितलं का घरी बसा तुम्ही, तपासावरती प्रभाव पडतोय? ते नाही केलं. म्हणजे आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कालट, ही जी भूमिका त्यांची आहे ना, चित बी मेरी पड बी मेरी, हे चालत नाही. नीतिमत्तेचे डोस पाचताना नीतिमत्ता दाखवावी लागते. भाजपाने या मोहनभाई देलकरांच्या प्रकरणामध्ये नीतिमत्ता पूर्ण उलटावून ठेवली आणि आज आम्हाला ते सांगताय. आम्ही इथं संजय राठोडवर कारवाई केली नाही का? केली कारवाई. राजीनामा घेतला त्यांचा. तुम्ही घेतला का 21 मंत्र्यांचा राजीनामा? नाही घेतला नाही. संजय वाझेला निलंबित केलं. तुमच्या प्रकरणामध्ये सरकारला बोलावं लागलं मंत्री असताना चिठ्ठीमध्ये राहुल गांधी खोटं बोलतात माहितीये, पण ही सवय तुम्हाला सुसाईड नोट मध्ये तुमच्या केला पाहिजे. खरी माहिती सांगायची पाहिजे. एवढं बेसिक नॉलेज, एवढी बेसिक माहिती, एवढी किमान क्षमता, अपेक्षा या 2 प्रवक्त्यांनी ठेवावी की नाही ठेवावी? दुसरं मला सांगावं, मी आता प्रश्न विचारला, नाना पटोले बाहेर येऊन घोषणा करतात, मग नितीन राऊत त्यांच्याच पक्षाचे, ते सांगतात वीज तोडण्याची घोषणा त्यांनीच केली. मग नाना पटोले खरे का नितीन राऊत खरे? मला सचिन सावंतांनी उत्तर द्यावं. या दोघांपैकी एकच खरा असू शकतो. वीज तोडणीची घोषणा करणारे नितीन राऊत त्यांचे नेते का वीज तोडणी काय थांबवणार असं बोलणारे पटोले? कुणाची बाजू ते घेणार आहेत? काही ढोंगी, दोघे ढोंगी आहेत हे एकदा सांगावं सचिन सावंतांनी. दुसरं, विधानसभेच्या अध्यक्षांनी, मला राष्ट्राचे प्रवक्त्याने विनंती आहे, विधानसभेच्या अध्यक्षांच्या केबिन मध्ये जे अजित पवार, माननीय अनिल देशमुख यांनी ज्या प्रकारचा निर्णय सगळ्या विरोधकांसोबत घेतला होता, तो निर्णय त्याच्यानंतर का बदलला? मग शिवसेनेसोबत त्या शिवसेना मुख्यमंत्र्यांनी नाही म्हणून का सांगितलं? विधानसभेतला किस्सा तर सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांवरती या दोन्ही पक्षांना काही करायचं नाहीये. शिवसेना तर चर्चेला यायचं नाहीये. तुम्हाला मी आधी पण सांगितलं केशवजी, या सगळ्यामध्ये जनतेवर अन्याय होईल, तिथे भारतीय जनता पार्टी आवाज उठवत राहील. केशवजी, या कायद्याचं राज्य आहे, कायद्यानुसार राज्य चालतं. तुम्हाला मला वाटतं तुम्ही अर्धवट माहितीवरती बोलताय. कायद्यानुसार राज्य चालतं. कुठल्याही गोष्टीला प्रोसेस, कुठल्याही गोष्टीला एक प्रोसेस असते केशवजी. कशासाठी केलं हाच तर प्रश्न आहे. कुठल्याही गोष्टीला एक प्रोसेस असते. कदाचित आम्ही तुमच्या नेत्यासारखं क्लीन चिट कुणालाही दिलेलं नाही. आम्ही तुमच्या नेत्यासारखं क्लीन चिट कुणालाही दिलेलं नाही. प्रत्येक गोष्टीची एक प्रोसेस असते. तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही करणाऱ्यापैकी नाही. भारतीय जनता पार्टीला वाटतं म्हणून आम्ही करणाऱ्यापैकी नाही. भारतीय जनता पार्टीला वाटतं म्हणून करणाऱ्यापैकी नाही. जे सत्य आहे, जे संविधानात आहे, जे खरं आहे त्याच्यावरतीच आम्ही चालतो. महाराष्ट्रातल्या जनतेला प्रश्न पडलेला आहे की हे सगळं नेमकं चाललं तरी काय आहे आणि या सगळ्यामुळे सरकार पडणार का, हा महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातला प्रश्न आहे. एक छोटासा ब्रेक आपण इथे घेऊयात आणि लगेच परत येऊया. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. सुशील कुलकर्णी तुमच्याकडे. ते सुशीलजी, या सगळ्यामध्ये सरकार खरंच घेण्यात आलेलं आहे का? या दोन्ही प्रकरणावरून सरकार पडेल का, ही एक शंका महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनात आहे. काय वाटतं तुम्हाला? खरं तर हे जे सगळे डॅमेज कंट्रोल किंवा चाललंय, डॅमेज कंट्रोल कोणतंही नाही आहे असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते बोलतायत. राष्ट्रवादीचं काहीही डॅमेज होत नाहीये. या सगळ्या प्रकरणामध्ये जे काही डॅमेज आता होत आहे वाझे प्रकरणामध्ये, ते शिवसेनेचं डॅमेज होत आहे. कारण वाझेचं थेट कनेक्शन लोकांच्या मधून शिवसेनेशी जोडलं जात आहे. मी मगाशीच म्हणालो होतो की सावंतजी खरं तर या चर्चेत असण्यापेक्षा शिवसेनेचा एखादा अजून प्रवक्ता असता तर जास्त बरं झालं असतं. कारण त्यांनाच या सगळ्या प्रकरणाची शिवसेनेला झळ बसते आहे. सरकार पडणार का ह्या सगळ्या विषयात चर्चा करताना आपण काही सरकार पडेल की न पडेल ठरवणारे नाही आहोत. पण एकूण स्थिती बघता, राज्यातील स्थिती बघता, हे सरकार पडण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे. म्हणजे भाजपवाले म्हणतात की आम्ही सरकार पाडणार नाही, ते पाडण्यासाठी प्रयत्न करतात, ते 100% खरं आहे. पण या सरकारची वाटचाल स्वतःहून पडण्याच्या दिशेनं, म्हणजे विसंगत विधानं, मुख्यमंत्र्यांच्या विधानातल्या विसंगती, अगदी स्पष्ट सांगायचं म्हटलं तर मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यामध्ये एकूण जी अनुभवहीनता दिसते आहे
त्या सगळ्यातून हे जाणवत आहे की हे सरकार पडण्याच्या दिशेनं चाललेलं आहे. केंद्रातल्या सरकारला तर ऍब्सोल्यूट हे सरकार पाडायचंच आहे, म्हणजे तिथे राष्ट्रपती राजवट आणायची आहेच आहे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे भाजपची संख्या अजून जुळत नाहीये. ती जुळण्यासाठी राष्ट्रपती राजवट ही काही दिवसासाठीचा कालावधी हा भाजपला संख्या जुळवण्यासाठीचा योग्य असेल. त्यामुळे हे प्रकरण काय किंवा अजून काही प्रकरण काय, या सगळ्यामध्ये हे सरकार पडणार आहे. लवकरच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार आहे अशी स्थिती दिसते आहे आणि तशी चर्चा देखील चालू आहे. निखिला, महाविकास आघाडी सरकार म्हणून तिन्ही पक्ष ही सगळी परिस्थिती कशी हाताळतात यावर पुढे अवलंबून असणारी. खूप खूप धन्यवाद तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. आखाडामध्ये आपण इथेच थांबूयात. नमस्कार.